एक बार भी जगन्नाथ मंदिर का झंडा चढ़ाना रुक गया तो मंदिर 18 साल तक मंदिर का पट बंद हो जाएगा और कोई भी भोग कुछ भी नहीं होगा। इधर जो चुनरा सेवक है और जगन्नाथ जी का हर रोज झंडा चढ़ाना नेसेसरी है, चाहे तूफान हो चाहे आंधी हो कुछ भी हो। 40 घंट्याचा प्रवास करून आपण उतरलो। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। मित्रांनो याच्यासाठी केला होता अट्टास हे बघा। हे गाइस वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल। तर मित्रांनो या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवणार आहे कसली। तर मित्रांनो आम्ही चाललोय जगन्नाथपुरीला उडीसाला, मी आणि आतिश भाऊ आहे। मित्रांनो पूर्ण जर्नी बघत राहा, या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन सर्व। आमची संध्याकाळची ट्रेन आहे, आता वाजल्यात 5:30 झाल्यात। आता आपण मंदिरामध्ये जाऊ। आता तुम्हाला बॅग वगैरे दाखवतो, पूर्ण बॅग वगैरे म्हणजे बॅग आताच 1-1.5 घंटा झाले। हे बघा बॅग वगैरे पॅक झालेली, बॅग म्हणजे पॅकच करायची, थोडंसं जेवण वगैरे आई देते। चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये गावदेवीच्या। पूर्ण व्लॉग बघत राहा। गावदेवी माते की जय। चला माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे, आता पुढच्या प्रवासाला आपण निघूया। की बा चला मित्रांनो आता निघूया, पप्पाचं आईचं दर्शन घेऊन निघू। की बा किबोची झाली धांदल, आता त्याला माहिती आता चालला। की बा चले हे बघा मित्रांनो आजूबाजूची गाडी आहे, तर या गाडीमध्ये आम्ही जाऊ। मिलिंबो येतो सोडायला, की बघून आले सोडायला। यशो बॅग आण चल तुझी। तुझ्यावरच बॅग घेतले बाबा। बॅग घेऊन निघले बघा मागत। मित्रांनो माग आपण नंतर जायचं। पप्पाला सोडून आले ना का मग आपण निघू ना। तिथे कोण आहे, कोण आहे सांग, जगन्नाथपुरीला कोण आहे? काय येते का तू? नंतर ये, नंतर ये, हा नंतर आहे। भाई ईश्वर आले आपल्याला सोडायला, इकडे दीदी आहे। चला फायनली आम्ही आता मिलिंबो येतो मला सोडायला। चला आता निघूया, खूप लेट झालं ऑलरेडी पहिलेच। ही लागले मागे, हिला काय नाही। काय बोलतो भाई? बस का सावकाश जा, सावकाशी चला चल तो चल बाय। नको जा नको जा नको जा नको जा, गावदेवी माते की चल चल। तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे। चला फायनली निघालोय मित्रांनो, दोन्ही ब्लॉग बघायला भेटतील, आजूबाजूचा पण आणि माझा पण। टाटा। चला आता डायरेक्ट स्टेशनवर गेलो। तुम्ही काळजी घ्या, आम्ही पण काळजी घेतो। तर मित्रांनो फायनली पोहोचतोय बघा स्टेशनला। हे बघा समोर स्टेशन आहे। आता जरा पोलीसवाले काका जरा गडबड करतात, आतमध्ये गेल्यानंतर भेटतो तुम्हाला। मित्रांनो हे बघा गर्दी किती, आपल्या ट्रेनला नाही वाटते काय माहीत, आता याच्या पहिले दुसरी एक ट्रेन, त्यानंतर मग आपली ट्रेन, आपली म्हणजे आपण ज्या गाडीमध्ये जाणार ती गाडी येणार आहे बघा। रेल्वे चालतात, गाडी आल्यानंतर भेटतो। आता जरा बसायला लागेल। गाडी 9:12ची गाडी आहे, आता वाजल्यात 8:45 झालेत। आता थोड्याच वेळात गाडी येईल। मित्रांनो खूप बरं वाटते, कारण आम्ही चाललो आहे जगन्नाथपुरीला, पहिलीच वेळ आहे। एन्जॉय करू, व्हिडिओ पाहत राहा तुम्ही मित्रांनो। चलो मित्रांनो फायनल ट्रेन आमची आलेली आहे बघा। किती दिवसाचा हट्ट होता आमचा। जय जगन्नाथ, जय जय। चला मित्रांनो आता बसतो ट्रेनमध्ये आणि नंतर तुम्हाला भेटतो, ड्रेसिंग वगैरे चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटेल, कारण की भरपूर टाईम झाला इथे। तर मित्रांनो फायनली बघा बॅगा वगैरे मस्त आता, आणि पनीर वगैरे आणले आम्ही, पनीर टिक्का। आजू वरती बघ, आजू भाऊ डायरेक्ट चाकरी घेऊन आले। काय साखली बॅग सुटली, खूप लांब प्रवास, त्यामुळे ड्रेस वगैरे असं ड्रेस वगैरे चेंज करतो आणि मग जेवण वगैरे करताना भरपूर खायला पण आहे। जास्त ट्रेनमध्ये फुटेज घेणार नाही मित्रांनो, डायरेक्ट जगन्नाथपुरीला मध्ये गेल्यानंतर पण आपल्याला ब्लॉग कंटिन्यू नाही व्हायचं, जास्त वेळ मोठा होईल, त्याच्यामुळे जास्त ट्रेनमधलं मध्ये घेत राहील चांगलं आहे।
हे देखो पनीर टिक्का आणि आईने दिलेली भाकरी, या चटण्या आहेत, नंतर खाऊ. हे बघा आमचं बेड दोन्ही बेड जवळ जवळ आल्यात. चलो या आता जेवायला मस्त. दी नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस आहे दुसरा. हे बघा आता फ्रेश झालोय. फ्रेश म्हणजे शेरा वगैरे धुतले आणि चाय घेतला मस्त आपण बिस्किट. हो झोप लागली की नाही? नाही रात्री झोपण्याला लागली. जागा होतो रात्री, सवय मला ट्रेनमध्ये झोपण्या लागली मला. चला मित्रांनो चहा पितो ना मग भेटतो तुम्हाला. हे गाईज गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस आहे दुसरा. चाय वगैरे फ्रेश वगैरे चाय वगैरे पिऊ आपण. काय नाही ट्रेनमध्ये काय तुम्हाला दाखवू. आता आधी तिकडे गेले मजा घेतो. चला आता बघूया जेवण वगैरे घरचं आणलेलं दाखवत राहील आणि तुम्हाला भेटत राहील. बहुत जगह घुमा है, सोसा है, जगन्नाथ जी का जो सोनामेश होता है ना रथ यात्रा का बाद, आप उसी टाइम देखने का. रथ का अंदर इलेक्ट्रिक, जगन्नाथ जी का जो मंदिर आप देखेंगे उधर मसाल जलता है. इलेक्ट्रिक अलाउ नहीं है, आज भी वही है. जो रत्न सिंहासन का दूसरा जगह में लाइट दिया गया, वो जो मेन है जो रत्न सिंहासन का ऊपर बैठे हैं वो कक्ष में नहीं है, इलेक्ट्रिसिटी नहीं है, आज भी मसाल जलता है. और सोना बेस में आप देखेंगे रथ का ऊपर सोना में बेस हुआ है, आभूषण पूरा सोने में हुआ है. रथ का अंदर लाइट नहीं है, अंधेरी रात में आपको दिखेगा उज्जला. अरे सोना पहना हुआ है भाई, ऐसा ही झटकता है. परंपरा देखने का तो उधर जाओ, शौकीन देखने का तो दूसरा मंदिर में जाओ. वो सजाया आदमी सजा के रखे है, लेकिन उधर नहीं. मित्रांनो देवाची माहिती सांगतात नवी माहिती पण जगन्नाथपुरीचे माहिती सांगतात. मित्रांनो पाणी पडतोय, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती नाही. वीज वगैरे चमकते, पाणी पडतोय बघा. वीज वगैरे कशी चमकते बघा, तुम्हाला दाखवून थांबा. हे बघा फुल पाणी चालू इकडे फुल. हे बघा सगळं भिजलंय बघा सगळं. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर वीज चमकते ना ते दाखवतो. कशी वीज चमकली बघली ना मित्रांनो. फुल पाणी चालू आहे इकडे बघा, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. हे बघा फुल पाणी चालू आहे, फुल पाणी चालू आहे. मार्च महिन्यामध्ये पाणी पडायला लागलं इकडं. तर चला आता थोडाच टाईम बाकी आहे. तर मित्रांनो आता जास्त टाईम नाही आपल्याला, 10 घंटे बाकी आहेत फक्त प्रवासाला. 36 घंटेचा प्रवास होता यो आमचा. आणि इकडे भरपूर पाणी पडतं, वीज वगैरे भरपूर चमकते. प्रवास एकदम सुखाचा होतो आहे, काय टेन्शन नाही, एकदम चिल चालू आहे. फक्त एवढंच काही झोपणं उठणं तेच चालू आहे, ते दाखवू शकत नाही तुम्हाला. तेच काय दाखवायचं. आता पोहोचल्यानंतर तुम्हाला भेटतो मी. सकाळी पोचू आपण, पहाटे पोचू. ट्रेन पण 1-1.5 घंटा लेट झाले. बघूया रात्री प्रवास तर कापला तर लवकर पोचू, नाहीतर मग 10, 10:30 नाहीतर 9, 9:30च्या आधी पोहोचतो. कारण की तिकडे ॲक्च्युली पुरी स्टेशनला ना काम चालू आहे पुरी स्टेशनचं. आणि तो काहीतरी 60 का 63 दिवस काम चालू आहे. म्हणून त्याचे 2 स्टेशन पहिलेच आपल्याला उतरवलं जाईल. तिथून मग आपण बसने जाऊ तिकडे. त्याला प्रवास सुखाचा होतो आहे. बघत राहा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला The next day. जय जगन्नाथ. मित्रांनो फायनली उतरलोय. हे बघा नमस्कार मित्रांनो. ऑलमोस्ट 40 घंट्याचा प्रवास करून आपण उतरलो आहे. 36 घंट्याचा प्रवास होता आपला. 4 घंटे लेट झाली आहे ट्रेन. आणि ते पण 2 स्टेशन पहिलेच उतरवलं आहे आम्हाला. कारण की पुरी जंक्शनला काम चालू आहे. कमसे कम 42 दिवस काम चालू राहील म्हणून भुवनेश्वरला उतरलो आहे. आणि हे बघा अशा बस असतात. या बसमध्ये आता डायरेक्ट पुरीला उतरू आम्ही. इथून पण 1 तासाचा आपला रोड आहे. आजूबाजू तिकडे गेले जरा कामास.
40 घंट्याचा प्रवास करून फायनली उतरलो आहे. बघूया आता पूर्ण वगैरे आंघोळ वगैरे करू आणि मग दर्शनाला जाऊया. मित्रांनो हे बघा 2 आम्हाला भेटल्यात मित्र, त्यातला एक तो घरी जायला था आणि यो जोडी आमच्या बस भेटल्या. आता आम्ही जाऊन पुरीला जाऊ इथून डायरेक्ट. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. थोडाच टाइम बाकी आहे आता देवाला भेटण्याचा. मस्त रूमवर जाऊ, आंघोळ वगैरे करून मग दर्शनाला जाऊ. चलो. तर मित्रांनो हे बघा ड्रेसिंग वगैरे मारलेलं आहे आम्ही आणि आता निघालोय दर्शनाला. मस्त प्रॉपर अशी ड्रेसिंग मारली बघा. हे खालते मस्त आम्ही म्हणजे कॉम्बिनेशन केले. चला आता निघूया. थोडीशी गरमी वाटते जरा, काल पाणी पडत होता. चला आता मंदिराकडे गेल्यावर भेटतो तुम्हाला. मित्रांनो ड्रेसिंग कशी वाटते जरा तुम्हाला दाखवतो ना, नंतर दाखवतो प्रॉपर. काय नाही मित्रांनो, आयुष्य काय नाही, फिरा मस्त. पैसा असो या नसो, काय बोलतात भाऊ, फिरा. माणसाने खरोखर पहिला आम्हाला वाटत होतं फक्त पार्टी करण्यामध्ये पैसा वेस्ट करायचा, पण नाही. आता पैसा वेस्ट करा, देवस्थान करून पैसा वेस्ट करा. आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये आपण एन्जॉय करायचं आणि देवस्थान करायचं, बस. आम्ही तर हेच ठरवलं आता. चला जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. चलो. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो ते बघा मंदिर, ते बघा मंदिर. जय जगन्नाथ. पोचलो मित्रांनो. चला आता जवळ आहे. चला मित्रांनो, याच्यासाठी केला होता अट्टास. हे बघा सुकून, डायरेक्ट सुकून. भरपूर महिने झाले वाट बघत होतो देवाचं दर्शन करण्यासाठी. फायनली आलोय, फायनली पोचलो. हे बघा आता दर्शन वगैरे घेऊ. मोबाईल अलाउड नसेल वाटतो, नसेलच. हे बघा जय जगन्नाथ. मित्रांनो गर्दी बघू शकाल तुम्ही. हे बघा भरपूर गर्दी आहे. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो हे बजरंग बली की जय. मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. मित्रांनो याची आख्यायिका आहे, सांगतो तुम्हाला नंतर. जय श्रीराम. तर मित्रांनो आम्ही लाईनीला वगैरे लागलो नाही, कारण की एक महाराज असायचा, महाराज ओळखीचा होता. त्याला बोलला आता बाहेर बघूया येतो तो. बघा आला बघा, योच आहे. आता दर्शन घेतो, मस्त जातो, मोबाईल वगैरे ठेवतो आणि दर्शन घेतो, मग तुम्हाला भेटतो. दर्शन झालं. हे बघा महाराज आपल्या ओळखीचा आहे. चला आपला कामच तसं आहे भाई, जिधर जाऊ उधर पहचान रहते आपली. चलो आता आतमध्ये जातो ना, मग दर्शन वगैरे घेतो. मोबाईल अलाउड नाही, मोठी फाईन आहे. चल नंतर भेटतो. तो महाराज हम लोग तो महाराष्ट्र से आए जी यहाँ पे पहली बार आए हम लोग. जी. तो हम लोग को जरा इस मंदिर के बारे में कुछ 2 शब्द में बता दो. जगन्नाथ मंदिर में जो प्रथा है कि झंडा जो ऊपर जिस डायरेक्शन में लहराता है उसको रोज बदलना पड़ता है. रोज 5 बजे जगन्नाथ जी का झंडा उत्तोलन होना चाहिए. अगर एक बार भी जगन्नाथ मंदिर का झंडा चढ़ाना रुक गया तो मंदिर 18 साल तक मंदिर का पट बंद हो जाएगा और कोई भी भोग कुछ भी नहीं होगा. इधर जो चुनरा सेवक है और जगन्नाथ जी का हर रोज झंडा चढ़ाना नेसेसरी है, चाहे तूफान हो, चाहे आंधी हो, कुछ भी हो. भगवान जी का शिखर के ऊपर झंडा लहराना चाहिए. आणि हर रोज झंडा ऊपर चढ़ता है. हाँ, और वो झंडे के झंडा ऊपर कोई भी प्लेन, कोई भी पक्षी वो उड़ता नहीं है. उड़ता नहीं है. हाँ,
यानी और वो यहाँ पे सत्य- झंडा जो है वो हर रोज ऊपर हर चढ़ाते रोज हैं। ऊपर चढ़ता शाम है। को कितना बजे चढ़ाते हैं वो झंडा? शाम के 5 बजे मंदिर के ऊपर झंडा शाम चढ़ाता को है। 5 बजे झंडा चढ़ाते हैं ऊपर। हाँ, और मंदिर के ऊपर कोई भी बाज नहीं बैठता। मंदिर के शिखर के ऊपर कोई बाज नहीं बैठा है आज तक। कोई भी पशु पक्षी नहीं उड़े हैं। कोई भी अघटन अगर होगा, अगर बाज बैठा तो इसे दुर्घटना माना जाएगा। ओके। चलो आपने दो शब्दों में हम लोग को थोड़ा सा बताया, उसके लिए धन्यवाद। जय जगन्नाथ। फिर हम लोग आएंगे, जल्दी आएंगे और जरूर। आपसे कांटेक्ट करेंगे। जय जरूर, जगन्नाथ। जय जगन्नाथ। मित्रांनो हे बघा मस्त दर्शन झाला आणि जास्त टाईम लागला, अर्धा घंट्यात दर्शन झालं, महाराज भेटले दर्शन झाला, हे बघा प्रसाद घेतले मी आणि झेंडा मस्त भेटला आपल्याला आणि गळ्यामध्ये पट्टी भेटली देवाची। चला आता पुढे जाऊ, नाही तर आता रूमवरती जाऊ, तुम्हाला भेटतो नंतर। हे बघा वरती झेंडा बघा तुम्ही। तर मित्रांनो प्रसाद वगैरे घेतलं इथल्या आणि आता फायनली निघालो आम्ही। जेवण पण नाही केलेला, आता बघूया मध्ये कुठेतरी जेवण थांबतो। तर मित्रांनो रूमवरती आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आम्ही बीच फिरायला। पाठीमागे इकडेच बीच आहे, हे बघा आम्ही इथे रूम घेतले आहे आणि इथेच पाठीमागे बीच आहे। आता बीच वगैरे फिरू आणि मग उद्या दुसरीकडे जाणार आम्ही पूर्ण दिवस फिरायला आणि परवा दुपारची ट्रेन आहे आपली। हे बघा तो चालला आपला मित्र। चला आता आज जेवलो पण नाही, 4 साडेचार झाले जेवलो नाही, देवाला दर्शन करायचं होतं म्हणून जेवलो नाही। आता जेवण वगैरे करू कुठेतरी, मग बीचवरती गेलं तुम्हाला भेटतो। चला वेज थाळी, चला या आता जेवायला मित्रांनो। जेवण आपण बीचवरती जाऊ मस्त। कडक नजारा आहे, अजून पोचलो पण नाही। हे बघ नुसतं लाटावरती लाटा। मित्रांनो कासव बघा, कासव किती मोठा कासव आहे, बिग साईज कासव आहे, मेले वाटते तो। बेडी हनुमान मंदिर मित्रांनो, इकडे बजरंगबलीला साखलीमध्ये बांधला होता। हे बघा इकडे बीच आहे, इकडून आलो आता इकडे। याची मोठी आख्यायिका आहे मित्रांनो। चला आतमध्ये जाऊ आता, मोबाईल अलाउड नसेल। मित्रांनो हा व्लॉग इथं संपवतो। भरपूर दिवस झाले, 3रा दिवस झाला हा व्लॉग कंटिन्यू चालू आहे। मस्त दर्शन वगैरे झालं आणि आता उद्या आम्ही दुसऱ्याकडे जाणार आहे, तो ब्लॉग नवीन चालू होईल। हा ब्लॉग इथे जण करतो। चला आता भेटून नव्या एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत लाल बटन दाबून ठेवा। चला।